अहिल्यानगर मनमाड महामार्गावरून निलेश लंके बरेच आक्रमक झालेले आहेत आणि शिर्डीमधील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी लंकेंचं सध्या उपोषण सुरू आहे। प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका त्यांची आहे। लंके आणि अधिकाऱ्यांची पहिली चर्चा निष्फळ ठरल्याची माहिती। भारतमाला योजनेअंतर्गत नगर शिर्डी या महामार्गावरती 75 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासंदर्भात शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके आज उपोषणाला बसले। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया। भारतमाला योजनेअंतर्गत 75 किलोमीटरचं रस्त्याचं काम होणार होतं, त्याची 30 तारखेला वर्क ऑर्डर देखील निघाली 30 एप्रिलला, मात्र तरी देखील उपोषणाला बसण्याची वेळ आली। काय सांगाल? गेले 7 ते 8 वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू झालं। ते काम सुरू झालं, खड्डे खांदे रस्ते उकरून ठेवले आणि ते काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही। नगर मनमाड रस्त्याला अद्यापपर्यंत कुठलं यश आलं नाही। मी खासदार झाल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांना आदरणीय ताईंना बरोबर घेऊन जाऊन गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या ठेकेदाराबाबत मी नाराजी व्यक्त केली। त्या ठेकेदाराची मुदत संपली, त्याच्याकडून कुठलं काम होत नाही आणि तो रस्ता नव्हे तो मृत्यूचा सापळा झालेला आहे। या सगळ्या कल्पना दिल्यानंतर तो ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट त्यांनी केलं। प्रशासनासोबत बैठक झाली आहे, नाहीचे पण लोक अधिकारी या ठिकाणी आले होते, पण ती चर्चा निष्फळ ठरली। आता काय पुढची भूमिका काय राहणार आणि अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? त्यांनी मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही इतक्या दिवसात काम पूर्ण करून देऊ, हे वेक उत्तर त्यांनी दिलं। तर त्यांना मी सांगितलं आमचं मागणं म्हणणं काहीच नाही, तुम्ही प्रत्यक्षरित्या त्याचं काम चालू करा, पूर्ण ताकदीने यंत्रणा लावून, नाही तर एखादा JCB आणला, एक डंपर आणला, 2 खडीच्या गाड्या खाली केल्या म्हणजे रस्त्याचं काम चालू होत नाही। पूर्ण ताकदीने यंत्रणा लावा, आम्हाला त्या कामाचा बार चार्ट तयार करून द्या का इतक्या दिवसात एवढं काम पूर्ण होईल, तेवढं काम पूर्ण होईल। हा लेअर या महिन्यात होईल, तो लेअर त्या महिन्यात होईल, 4 दिवस इकडं तिकडं होईल, असं आम्हाला बार चार्ट द्या, आम्ही उठतो, आम्हाला बाकी तरी काय त्याच्यात। तर नक्कीच हे होते निलेश लंके। देहरादून येथील एका संस्थेला या 75 किलोमीटरच्या नगर ते शिर्डी महामार्गावरच्या रस्त्याचं काम देण्यात आलेलं आहे, मात्र कुठेतरी प्रत्यक्षात जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका खासदार लंके यांनी घेतली आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।